सर आणि त्याच्या सभेत आपण पाहिलं विजय बालाजी सर आता या मार्चमध्ये अगदी नक्कीच संजय मात्र सर 40+ मास्टर आहेत कॅटेगरीचे खेळाडू आहेत 40+ आणि अगदी तर स्वतःसाठी नाही तर नाबासाठी नाही तर स्वतःच्या गावासाठी अगदी त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचशा मैदानावरती. विजय बालाजी सर अगदी लेझरचा मास्टर खेळाडू आहे त्यांचं देखील कौतुक करूया. अभिजित पाटील आणि त्याच्या जोडीला येतो आदित्य पाटील. अभिजित पाटील आदित्य पाटील याची जोडी जोडी मैदानामध्ये आहे. बॉलर नेम अनिल डॉक्टर अनिल आलाय गोलंदाजाच्या भूमिकेवरती. प्लेअर शॉट आता आपण पाहतोय पीएमसी च्या टीम मध्ये आणि अगदी त्याचा फायदा मिळेल ते मी म्हणाल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5 ओव्हरची मॅच. अभिजित पाटील आलाय स्ट्राईक अँड फलंदाज आहे. अभिजित पाटील रोक द ठोक अगदी आउटस्टँडिंग डिलिव्हरी त्याच्यावरती अटॅक पाहायला मिळतो. पहिला चेंडू मारलाय षटकार. नक्कीच 67 धाबांची खेळी केली होती पहिल्या दिवशी. तो फलंदाज तो अभिजित पाटील आउटस्टँडिंग डिलिव्हरी त्याच्यावरती अटॅक पहिल्या चेंडूवरती मारलाय अगदी दमदार माहिती षटकार. क्रिकेटचा बराचसा अनुभव असेल अभिजित पाटील पहिल्या चेंडूवरती ठोकलाय तो षटकार. अभिजित पाटील दुसरा चेंडू तीच लाईन ती दिशा अगदी कॉपी बुक टाईप ना मारल्याला अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ला जॉब ब्लेम स्ट्रोक अगदी कॉपी बुक टाईप ना षटकार पाहायला मिळतोय. अगदी आरामात स्वतःला जज करतोय अगदी गारक्यान फिरतोय मैदानावरती आणि षटकार देखील पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा. ब्रेक नाही ब्लास्ट. पहिल्या षटकार प्रोग्रेस वरती आहे. 2 षटकाराचा मार जरूर खाल्लाय पण त्याच्या अगेन्स्ट लंच काउंटर चालू झालाय. कुणाला जर जेवणाचा अवसाद घ्यायचा असेल तर घ्यायला लागेल. हा चेंडू मात्र फेकून दिलाय आउट ऑफ एरियाच्या बाहेर जातोय. सीमा रेषा पार षटकार पाहायला मिळतोय.
हॅलो हॅलो. पहिल्या दिवशी 11 षटकाराचा विक्रम केला होता या फलंदाजांना. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार करता 3 षटकार आरामात ठोकल्यात. रोकम ठोक फलंदाजी पाहायला मिळत आहे. अभिजित पाटील नाव मोठं आहे. हा चेंडू या आपल्या लॉंगॉपाचा ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या कडेला. चेंडू अगदी हरवला जातो आणि त्याच्या प्रणित मात्र चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळत आहे. सिंगल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचला 21 या अंकावरती. 21 धावरती लागला. पहिल्या षटकाचा बाद तिकीट झालाय समाप्त. बादल आलं होतं आणि बादल आलं होतं ते अभिजित पाटीलचं. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. सकाळचं सत्र शांत होतं. 3 मॅच आपण पाहिलं. 3 मॅच मध्ये बरेचसे षटकार पाहायला मिळाले नव्हते. पण आता अभिजितची बॅट मात्र मैदानावरती बोलते आणि उत्तर देखील दिलं जातं 3 षटकाराचं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं अगदी कॉन्फिडन्स मात्र उतरला अभिजित पाटील. त्याच्या साथीला तो आदित्य पाटील, तो नॉन स्ट्रायकरला उभा. अगदी त्याला साथ काय द्यायची आहे. सिंगल काढायची, अभिजितला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पण अभिजित स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. शेवटचा चेंडू सिंगल धाव निर्माण केली, त्याच्यावरती संघ जाऊन पोहोचला बिनबाद 21 या आकड्यावरती. 21 धावा झाल्या आणि न्यू गोलंदाज झालाय तो गणेश आलाय. गणेश नवीन गोलंदाज आहे. त्याच्यावरती बसपा काढेल की काय. हा चेंडू पुढ्यात टाकला तर सोडणार थोडी अभिजित पाटील. अजून एक ठोकलाय दमदार असा षटकार. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. अभिजित साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी बॅटिंग पेन टीम आहे आणि डॉक्टरांची टीम म्हटलं तर पेन आणि पेन म्हणजे जशी हवा सोडली जाते ना, तशी हवा या मैदानावरती सोडली जाते. ती अभिजित पाटील ठोकतोय अजून एक षटकार. अभिजित पाटील बरसला गेलाय मैदानावरती जरूर. चेंडूची पाहणी करणं. हा चेंडू पंचाचा इशारा वाईटचा इशारा आलाय. अंपायर सिग्नलचा फायनल सिग्नल. षटकार ठोकल्यानंतर तो दबाव असतो, तो दबाव साफ गोलंदाज वरती दिसलाय. तो गणेश हा गोलंदाज आहे. गोलंदाज गणेश आहे, त्याच्यावरती आक्रमण रूप धारण केलंय. अभिजितच्या बॅटमधून 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो अभिजित पुन्हा एकदा तयार आहे. स्वतःला स्ट्रगल करतोय. स्वतःचा खांद्यावरती जिम्मेदारी घेतोय. बॅटला फ्रंट झालाय चेंडू. चकवा दिला क्षेत्ररक्षणाला. चेंडू जातोय पायलेगच्या दिशेनं. वाटचाल करतोय 4 धाब्यांसाठी. संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती आणि वैदिक 31 धाब्यांवरती खेळतोय तो फलंदाज अभिजित पाटील. एक वाईट सोडला तर अभिजितच्या बॅट मधून अगदी सुपरहिट धावा पाहायला मिळतात. हॅलो हॅलो हॅलो. अगदी शरीराशी दणकड ती अभिजितची आणि पडके देखील मनगटी पडके पाहायला मिळतात. स्लॉक्स आवडा आवाज देखील आला जातोय बॅटच्या सोड मधून. असे चेंडू टाकले तर अभिजित सोडणार नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. अभिजितला माहितीये 5 षटकाचे मॅच आहे. दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. तर विकेट वरती टिकून राहणं, धाबा बनवणं अवघड जातं कधी कधी. लेफ्टी बॅट पण आपण पाहायला मिळतोय. आदित्य पाटील बऱ्याच सूचना स्ट्राईक मिळते ती आदित्यला संघ जाऊन पोहोचलाय. तो अद्याप 33 या आकडावरती आणि अभिजित पाटील गेलतो तो 32 धाब्यांवरती. कदाचित कॅप्टन कूल असावं म्हणायला हरकत नाही. या कॅप्टनची पारी का असते ते अभिजितने सिद्ध केलंय या मैदानावरती. आउटस्टँडिंग डिलिव्हरी, तसे चेंडू तुम्ही टाकता लँड करणार, त्याच्यावरती आक्रमण, चेंडूची पाहणी करणं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फेकणं फार अवघड जातंय खेळाडूंना. पण आता सोपं काम करून बसलाय तो अभिजित पाटील. आदित्य पाटील आलाय स्ट्रायकरला फलंदाज. गोलंदाज तयार आहे गणेश. हलक्या हाताने शेअर केलाय. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळत आहे. दुसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. अभिजितला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती हाणाचं काम करतोय तो फलंदाज आदित्य पाटील. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. अगदी 5 षटकांची मॅच. काट्याने काटा कसं करायचं आणि डॉक्टरचा काटा डॉक्टरनी कसं काढायचं ते सिद्ध केलं त्या अभिजित पाटीलला. रिवर्स स्वीप,
आधी तयार झालाय, फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती चौडा वाजलाय, फेकून दिलाय, अजून एक दमदार बायडेड षटकार. काय व्हेरिएशन आहे आणि काय बॅटिंग लाजवाब पाहायला मिळत होती अभिजितची. संघ जाऊन पोहोचलाय तो 40 या अंकावरती. 40 धाबा 38 धाब्यांवरती घेतो अभिजित पाटील. अर्धशतकला अगदी 12 धाबा कमी आहेत. दुसरा अर्धशतक कंप्लीट करेल की काय अभिजित? अगदी पेन आणि त्याच्या अगेन्स्ट आपण टीम पाहतोय पीएमसी. पीएमसीचे खेळाडू देखील कमी आहेत आणि त्याचा फटका मिळतोय तो गोलंदाजांना. धारदार गोलंदाजी होत नाही. गणेशवरती देखील आक्रमण चढवलं जातोय. गणेशचा कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा. गणेश हा गोलंदाज आहे, शेवटचा चेंडू आहे. आता अभिजित काय करतोय? सिंगल धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय की षटकाराला मात्र पुन्हा उत्तर देतोय की काय? असे चेंडू जर टाकले तर कुठं सोडणार आहे अभिजित? अजून एक पाठवलाय, दमदार माहिती आलाय तो अभिजितच्या बॅट मधून षटकार. षटकाराचा पाऊस वाढला आहे. अगदी 2 षटक संपुष्टात आलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 46 या आकड्यावरती. अभिजित खेळतो तो 44 धाब्यांवरती. जवळजवळ अभिजितनं चेंडू फेस केल्यात 11 चेंडू आणि 44 धाबा. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. दुसरं षटक कंप्लीट झाल्या. 5 षटकाची मॅच 100 पलटणार की काय? हा विचार देखील मैदानामध्ये चालू आहे. शेहेचाळीस धावा झाल्या. 46 रन. प्रणित बॉलर कोण आहे? बॉलर नेम आनंद. आनंदच्या हातामध्ये चेंडू आपण स्ट्राईक केलाय तो आदित्य पाटील. आदित्य पाटील हुशार आहे, त्याला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र अभिजित पाटीलच्या वाट्याला आले पाहिजे. आदित्य तयार. हा आदित्य हवेमध्ये चेंडू जरूर रस केलाय. हा चेंडू मात्र सीमा ऋषीच्या जवळ जवळ जातो आणि सीमा ऋषीच्या पलीकडे जातोय. तो 4 धावांसाठी अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा यावेळेस डॉक्टर टीम पेनची आणि 50 धावा कंप्लीट. जोरदार टाळ्या देखील झाल्या या मैदानावरती. तिसरं षटक प्रोग्रेस वरती आनंदच्या गोलंदाज वरती आदित्य पाटीलला ठोकलाय तो चौकार. आदित्य पाटील शांत डोक्याचा खेळाडू आहे आणि फुलटॉस चेंडू आक्रमण केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. तर काय क्षेत्ररक्षणानं प्रयत्न चांगले केले होते, पण शेवटचा रनिंग करणं आणि चेंडूला चेंज करणं हे फारसं कठीण झालं ते क्षेत्ररक्षणाला. आणि संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती. पंच थांबायचं आहे. थर्ड अंपायर चेक करतात आणि 6 या 6 षटकार सोडला जाईल. आदित्य पाटील आता फिरून मारला, अगदी गोळीच्या पेकाला चेंडू ट्रान्सपोर्ट झालाय, सीमा ऋषीच्या पलीकडे जातोय. अजून एक दर्जेदार हा चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रोग्रेस वरती धावांचा आलेख 60 या आकड्यावरती. जवळजवळ हा स्कोअर म्हणावा लागला आजच्या दिवसातला. आणि पहिल्या दिवशी देखील टार्गेट मध्ये ही टीम होती. 71 धावांचा टार्गेट मोठं
4 ओव्हरमध्ये 71 धाबा केल्या होत्या आणि 5 षटकाची मॅच आहे. आदित्य पाटील चांगला खेळाडू आहे. डॉक्टर पेनचे आहेत आणि पेनचे खेळाडू चमकले जातात मैदानावरती. पीएमसी थोडी अडचणीमध्ये आहे. हा चेंडू अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर कदाचित सिंगल धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. जवळजवळ तिसरा चेंडू पोकर्सवरती आहे आणि 44 धाब्यांवरती गेलतो तो अभिजित पाटील. 50 धाब्यासाठी 6 धाबांची गरज आहे. ती अभिजितला अर्धषटक कंप्लीट पाहायला मिळाले की काय अभिजितच्या बॅटमधून. दुसरा अर्धषटक कदाचित असावा अभिजितचं. पहिल्या दिवशी 57 धाबांची खेळी केली होती. 67 धाबांची खेळी सॉरी माफी असावी. तो अभिजित तयार आहे. 50 धाबा कंप्लीट करेल की काय बैठक. हा चेंडू पंचाचा इशारा वाईट चेंडूचा आलाय. खराब चेंडू टाकलाय तो गोलंदाज आनंद. हा गोलंदाज आनंद गोलंदाज झालाय. अगदी गोलंदाजी खराब पाहायला मिळत आहे. हा चेंडू हवेमध्ये प्रस झालाय. विकेट जाण्याची शक्यता पण एक सावा पाहायला मिळते या चेंडूवरती आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय तो 63 या आकड्यावरती. तिसरा चेंडू प्रोग्रेसवरती 63 धाबा. अभिजित पाटील गेलो 45 धाब्यावरती आणि त्याच्या अगेन्स्ट आदित्य मात्र चांगली कामगिरी करतोय. 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल. काम चांगलं आहे ते आदित्य पाटीलचं. शांत क्रिकेट शांत ठेवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हा चेंडू फेकून दिलाय. अजून एक आला आदित्यच्या बॅट मधून. सुपर हिट षटकार. जवळजवळ 3 षटकाचा बाधी खेळ झालाय समाप्त. संघ जाऊन पोहोचला 69 या आकड्यावरती. अगदी तुटून पडला 2 खेळाडू. विकेट देखील गेली नाही. आपण पाहिलं धाबांचा उच्चांक एवढा जबरदस्त पाहायला मिळतोय. अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 100 धाबा कंप्लीट पाहायला मिळतील की काय. आदित्य 22 धावा आणि त्याच्या अगेन्स्ट 45 धाबांची जी खेळी केली आहे त्या अभिजित पाटीलनं. अभिजितची जोडी आहे त्या जोडीनं मात्र पुरेसं काम केलंय. चला स्पीडअप करा प्लीज. उशीर होतो या सामन्याला. अजून 3 मॅच बॅलन्स आहेत. त्या 3 मॅच पूर्ण झाल्या पाहिजेत. एकोणसत्तर धाबा झाल्या आणि अभिजित पाटील तो आता श्रायगडला जातोय. अर्धषटकसाठी 5 बडबाच्या अभिजितला. सूरज आलाय न्यू बॅटर. सूरज अभिजित अर्धषटकसाठी 5 धाबा बाग आहे पण पूर्ण करेल की काय. सूरजच्या हातामध्ये चेंडू आहे. वैदिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक. सूरजला खूप अभ्यास करायला लागणार
धाबांचा आलेख रोखायचा सूरजला. पण समोर आहे तो बाहुबली आहे. पेन पेनचा बाहुबली स्ट्राईक आहे, पण हा वाईट झालाय. इशारा संघ जाऊन पोहोचला 70 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात. वाईट झाला इशारा. अभिजित पाटील पेनचा बाहुबली मैदानावरती. हा चेंडू चांगला फुटवरचा वापर नाहीये आणि त्याच्या अगेन्स्ट मी मला क्रॉस बॅटरला खेळायला गेला. कॉइन बॉक्स मध्ये चेंडू टाकला होता, अगदी पुढ्यात टाकला होता आणि ब्लॉकरच्या दिशेने चेंडू वाटचाल केला. डॉट चेंडू समाप्ती. चांगली गोलंदाजी सूरजची पाहायला मिळते. सूरज वरती आक्रमण फेकून दिलाय. अजून एक दमदार बॅटिट. षटकार अभिजितच्या अर्धशतक कंप्लीट. अभिजित पाटील बॅट वरती करायचे प्लीज. अगदी दाखल करायची, अगदी चांगला एफोर्ट दाखवला अभिजित पाटीलला. अभिजित पाटीलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला एफोर्ट 50 सभा कंप्लीट पाहायला मिळतात त्या अभिजितच्या बॅट मधून. संघ जाऊन पोहोचलाय तो 76 आणि अभिजित करतो 51 धावांवरती नॉट आउट केली. 7 षटकार अभिजितच्या बॅट मधून. एक चौकार, 7 षटकार आणि एक चौकारची खेळी ती पाहायला मिळतो तो अभिजित पाटील. बरसला गेलाय, अगदी तुटून पडतोय. हा चेंडू क्रॉस बॅटर पुन्हा 30 लाईन 3 दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या अँगलला राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. एक एक चेंडू मात्र महत्वाचा. थोडी या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक होते. कार्पेट शॉटच्या साहाय्याने चेंडू ट्रायबल होतो. सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. लॉंग ऑफच्या रिझन मधून रिजर पाहायला मिळतोय. 4 धाबा. संघ जाऊन पोहोचला 80 या आकड्यावरती. अगदी 80 धाबा आणि साथी फलंदाज घेतो तो 55 धाब्यांवरती अभिजित पाटील. जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकरची जर्सी. आणि काम देखील अगदी सचिन तेंडुलकरच पाहायला मिळतंय. सचिन रमेश तेंडुलकर. हा चेंडू यावेळेस वाईट झाला इशारा. बॅटचा सोड जरूर खोलला होता, पण सोड मध्ये चेंडू आला नाहीये. अगदी बॅटच्या सोड मध्ये चेंडू आला असताना तर हा देखील सीमारेच्या पलीकडे गेला असता. अगदी बेगाने बॅट फिरवतो अभिजित पाटील. स्वतःला सावरला देखील जातोय मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट झाला इशारा. एक काम चांगलं करतो अभिजित. खराब चेंडू आला का त्याला सोडून कसं द्यायचं, आणि जर बॅटच्या समोर जर चेंडू टाकला, त्या बॅटच्या समोर जर चेंडू टाकला त्याला बाहेर कसं पाठवायचं त्या अभिजितला पुरेपूर माहिती आहे. डॉक्टर अभिजित तयार आहे. असे चेंडू जर अभिजितला टाकले तर अभिजित कुठं सोडणार आहे. अजून एक मारलाय, ठोकलाय, दमदार माहिती. षटकार. चौथं षटक प्रोग्रेस वरती आणि दाबांचा आलेख फार उंच पाहायला मिळतोय. 88 धाबा. अगदी 100 गाठाला 12 धाबांची अजूनही गरज आहे. 7 बॉल आणि 12 धाबा इझी होईल असं म्हणायला हरकत नाही आहे. 3 दिवसातला हा स्कोर म्हणावा लागेल. जवळजवळ 2 दिवस पाहिले. धाबांचा एवढा फुलटॉस, त्याच्यावरती अजून एक ठोकलाय. माहिती पंचांचा इशारा आलाय. तो 6 धाब्यांच षटकार पाहायला मिळतोय. धाबा 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 कशा जमवायच्या त्या अभिजित पाटीलला, आदित्य पाटीलला माहिती आहे. संघ जाऊन पोहोचलाय तो 94 धाब्यांवरती. 4 षटकाचा खेळ झालाय समाप्त. आता अजून एक षटक बाकी आहे की धाबांचा टार्गेट सेट करेल. उच्चांक आजच्या दिवसातला भरपूर झालाय या मैदानावरती. तलोदा टीम टॉस साठी आणि नेरूळ चॅम्पियन टीम टॉस साठी या प्लीज. दोन्ही टीमना तलोदा टीम आणि नेरूळ चॅम्पियन टीम टॉस साठी यायचे प्लीज. आदित्य पाटील स्ट्राईक मिळते.
सुरेश न्यू गोलंदाज झालाय. सुरेश गोलंदाज आहे. पण आदित्य पाटील कारनामा चांगला करेल की काय. फुलटॉस चेंडू आणि मी बनेल हा चेंडू फेकून दिला 65 9 धाब्यांचा आणि षटकार प्लस 7 धाबा 100 कंप्लीट झाल्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघ जाऊन पोहोचलाय तो 101 धाव 101 धाव पाहायला मिळते आणि हा 9 चेंडू फ्रीडचा चेंडू असेल. 4 ओव्हर मध्ये 101 धाव. अगदी टार्गेट खूप मोठा सेट झालाय. विकेट देखील गेला नाहीये. आदित्य पाटील एका साईडला, दुसऱ्या साईडला फलंदाज तो अभिजित पाटील त्यांना अर्धशतक ठोकलाय. चला चेंडू नवीन द्या ना. नवीन चेंडूची पुरवठा करा प्लीज. अभिजित नवीन चेंडू घ्या प्लीज. चलो द टायगर टीम आणि नेरूळ चॅम्पियन टीम या ना टॉस साठी प्लीज. पुन्हा एकदा मला पुकार देतोय. फ्रीडचा चेंडू आदित्य पाटील तयार आहे. आदित्य हा चेंडू मारायला गेलाच नाहीये फलंदाज. अगदी चेंडू वाईट झाला इशारा अंपायरचा. त्या चेंडूवरती 2 धाबा भेटतील. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 103 या आकड्यावरती. 103 धाबा. फ्रीट जारी राहील याची नोंद घ्यायची आहे. अभिजित पाटील स्ट्राईक वरती येतोय आणि 7 चेंडू जर अभिजितच्या वाट्याला आला तर कदाचित 100 देखील पूर्ण करेल की काय. हा चेंडू फुलटॉस होता. फटका फसला गेलाय. फ्रीडचा चेंडू होता आणि हा चेंडू डॉट पकडला जाईल. बऱ्याच उशिराना डॉट चेंडू. अभिजित धावला नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवला अभिजितना. गोलंदाजी खरा पाहायला मिळतं. अगदी धाबांचा डोंगर रचून ठेवलाय. डोंगर देखील कमी असतो एवढा धाबा झाल्या. आपल्या मैदानाच्या पाठीमागे डोंगर पाहायला मिळतोय. मंचाच्या समोर आपल्याला डोंगर पाहायला मिळतो. त्या डोंगरापेक्षा या धाबा जड झाल्या. हा चेंडू 5चा 9 चेंडू चालाय. इशारा पण चेंडू पाठवलाय. तो सीमा ऋषीच्या पलीकडे जातोय. 4 धाब्यांसाठी या 5 धाबा आणि बॉलर कदाचित बाद राहील. टोटल धावसंख्याचा विचार करता 108 धाबा झाल्या आणि बॉलर देखील बाद केला जाईल ना. फ्रीड हा जारी राहील याची नोंद घ्यायची आहे. प्रणित म्हात्रे गोलंदाज झालाय. न्यू गोलंदाज प्रणित म्हात्रे. फार गोलंदाजी खराब पाहायला मिळाली या षटकामध्ये. हा चेंडू अगदी चालला सीमा ऋषा पलीकडे. अजून एक ठोकलाय. 4 धाबा. सुरुवात काय लाजवाब पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचलाय तो जबल 112 धाबा आणि 75 धाब्यांवरती खेळतोय तो फलंदाज अभिजित पाटील. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आणि अभिजितला अर्ध षटक कंप्लीट करण्यासाठी 25 धाबांची गरज आहे. षटक कंप्लीट करण्यासाठी 25 धाबांची गरज आहे आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू बॅटच्या सोड मध्ये चेंडू आला नाहीये. हा चेंडू आला डॉट. मी गोलंदाज प्रणित हा देखील चांगला गोलंदाज आहे. फलंदाजी देखील प्रणितच्या वाड्याला चांगली येते. हा चेंडू प्रणितला देखील पाठवलाय सीमा ऋषीच्या पलीकडं. अगदी कॅमेराला मानवंदना दिलाय. हा षटकार
18 धावा झाल्या. 118. 81 धाव्यांवरती खेळतोय तो अभिजित पाटील. रक्कम ठोक फलंदाजी पाहायला मिळत आहे. अभिजित हा चेंडू यावेळेस वाईट झाला इशारा. खराब पंचांना दर्शवला चेंडू. खराब कामगिरी करतोय तो गोलंदाज प्रणित. 19 धावा झाला. 119 धावा. भरपूर मोठा टार्गेट सेट केलंय जवळ. हा चेंडू अजून एक अभिजित साठी. बॉल म्हणजे फुटबॉल सारखा दिसायला लागला अभिजितला. अभिजितला अजून एक षटकार मारला तर अभिजित खेळतोय तो 87 धाब्यांवरती. 87 धाबा अभिजितच्या. 125 धाव संख्या जाऊन पोहोचते. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अभिजित काय घरून खाऊन आल्यात डॉक्टर अभिजित. डॉक्टर वाटत नाही, क्रिकेटर वाटतोय, मोठा क्रिकेटर वाटतोय. चेंडू अजून एक फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी संघ जाऊन पोहोचलाय. 129 या आकडावरती 130 धाबांची गरज आहे. अभिजितची बॅटिंग आवडल्या असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 91 धाबांची नॉट आउट केली या मैदानावरती केली जाते. जोरदार टाळ्या झाल्या अभिजित पाटील साठी. नक्कीच सगळे डॉक्टर म्हणतात की तो डॉक्टरच्या याच्यामध्ये नाही, खेळण्याच्या याच्यामध्ये नाहीये. तो त्याच्या गावामध्ये चांगला क्रिकेट खेळतोय. म्हणजे चांगला एफर्ट दाखवतोय गावासाठी. म्हणजे साधे डॉक्टर भेटले त्यांना धुतले त्याने मस्तभर की गोलंदाज आले, साधे गोलंदाज भेटले त्याच्यावरती आक्रमण. कारण का डॉक्टरांचं वैशिष्ट्य कसं प्रॅक्टिसला टाइम नसतंय. अगदी जबल सामाजिक काम करतात ते. म्हणजे ज्या वेळेला पेशंट आजारी असतात त्यावेळेला विजय बालाजी देखील षटकार पाहतच राहिले. रेग्युलर क्रिकेट खेळतो दादरपाडा टीम मध्ये तो. दादर बादल असतो ना त्यांचा खेळाडू बादल. त्याच्या जोडीला 4-5 दिवसाची बादलने देखील सेंचुरी मारली होती जवळ 25 चेंडू मध्ये. म्हणजे मोठं नाव आहे अगदी त्या टीमचं. आणि त्या टीम मध्ये खेळणारा यो अभिजित पाटील आहे. त्यांना आज प्रॅक्टिस नसताना साधे गोलंदाज भेटले आणि त्याच्यावरती तुटून पडले. चला फिल्डर आतमध्ये जायचंय प्लीज. चला 2 फलंदाज जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. प्रणित जायचं आहे. चला तुमचे खेळाडू पाठवा. टॉस जिंकलंय नेहरू चॅम्पियन टीमना आणि पहिल्या क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय. 4 ओव्हरची मॅच असेल ती नेक्स्ट मॅच. याची देखील नोंद घ्यायची आहे. कमेडी आम्हाला कळवतोय त्यानुसार आम्ही सूचित करतो. याची देखील नोंद घ्यायची आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये जायचं प्लीज.
अनिल पाटील आणि त्याच्या जोडीला तो गणेश. अनिल पाटील गणेशची जोडी मैदानामध्ये गोलंदाज साठी गोलंदाज. एकशे 30 धावांची गरज आहे. अंपायर ग्रीन सिग्नल आलाय. अनिल स्ट्रायगनला डॉशकला फलंदाज गणेश अशी जोडी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू व्हाईट झाला इशारा. खराब कामगिरी पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल. साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे. हा चेंडू यावेळेस सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. हा चेंडू आलाय तो डॉट. धाबांचा आलेख फार मोठा आहे. डोंगर रचून ठेवला अगदी. धाबा पूर्ण करता करता कदाचित पूर्ण होतील किंवा नाही होतील हे देखील माहिती नाही आहे. बॅटिंग चांगली करायला लागेल. बॅटिंगच्या आगेच गोलंदाजी चांगली पाहायला मिळत आहे. तशी फलंदाजी देखील पाहायला मिळाली ती अभिजित पाटीलच्या बॅट मधून 91 धावा आणि त्यानंतर मात्र फुटवरती जाताना दिसते ती पीएमसी टीम आपल्याला या मैदानावरती. अनिल यावेळेस फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न चालू आहे. सिंगल धाव कंप्लीट पाहिजे. चेंडू जातो सीमा रेषेच्या आसपास. तिथं 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात. पहिल्या षटक प्रोग्रेस वरती या संघ जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावरती. 3 धाबा अनिल आणि त्याच्या जोडीला तो गणेश आहे. फटक्यांची सुरुवात चांगली करायला लागेल. तशी सुरुवात अभिजित पाटील आणि आदित्य पाटील केली होती. क्रिकेट म्हटला की धाबांचा आलेख मोठा झाल्यानंतर जी बॅटिंग करणारी टीम आहे त्याच्यावरती फार मोठा दबाव आली. जवळजवळ 130 धावा टार्गेट. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय. 9 धावांचा 9 चेंडूचा आणि या 4 धावा टोटल पंजा पाहायला मिळतो. 5 धावा बोनसच्या सुरुवात मिळाल्या. अशा जर धावा आल्या तर कदाचित पीएमसी टीम थोडं वर्चस्व दाखवू शकते. 8 धाबा धावती लागल्यात. आपण पाहिलं या 5 धाबेनं संघ जाऊन पोहोचला. 8 या आकड्यावरती फ्री हिटचा चेंडू आहे. अनिल सर स्ट्रायकरला फलंदाज. अनिलच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. फ्री हिटचा चेंडू गॅप मध्ये जातोय. गॅप सिलेक्शन मोठी आहे. मोठी गॅप आहे. चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमारेच्या पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स आलाय. दर्जेदार असा चौकार. दर्जेदार असा चौकार. आता सुरुवात तशी व्हायला पाहिजे होती. तशी सुरुवात होती की काय. 5 षटकाची मागच्या धाबांचा आलेख फार मोठा आहे. 70-75 धाबा किंवा 80 धाबा असल्यास तर कदाचित हा टार्गेट पास करण्याची जास्तीत जास्त चान्स असल्यास पीएमसी टीमला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या अँगलला चेंडू निघाला होता. पण हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटक प्रोग्रेस वरती आहे. गोलंदाज साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे. कदाचित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. समाप्त. संघ जाऊन पोहोचला 12 या अंकावरती. 12 धावा धावती लागल्यात. पेन टीम टीम मिटिंग घेऊ नका. नंतर हा चेंडू टाकून झाला तरी नोंद घ्या. हा चेंडू आहे डॉट. एकत्र येऊ नका. पेन टीम याची नोंद घ्या. पंच अलर्ट करा प्लीज. टाइम अलर्ट आहे याची नोंद घ्या. जो गोलंदाज आहे त्याला निर्माण करा प्लीज. अभिजित थँक्यू सो मच आमचं ऐकल्याबद्दल. तुमचं देखील कौतुक करूया. कडाकाचा ऊन आहे आमचा. पंच देखील कडाकाच्या उन्हामध्ये पंचगिरी करतात त्यांचं देखील कौतुक करूया. आत्माराम कोडी सर आणि त्यानंतर संजय म्हात्रे सर आणि विजय बालाजी सर
अगदी तुमचं देखील कौतुक करेन मी या मंचावरती. न्यू गोलंदाज निकलेश आलाय गोलंदाज. संघ जाऊन पोहोचलाय तो जवळजवळ 12 या अंकावरती. निकलेसचा फुल टॉस चेंडू की आप्पा द्या चेंडू की भरपूर मोठे या चेंडू थांबणार नाहीये, जाणार सीमारेषेच्या पलीकडा. 4 धाब्यांसाठी लाजवाब क्रिकेट पाहायला भेटतोय. हा चौकार आलाय. चौकाराची खऱ्या अर्थानं गरज आहे ती पीएमसी टीमला. निकलेश आलाय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय तो चौकार. 4 धाबा. निकलेशच्या गोलंदाजी गणेशनं डोकल्यात. गणेश बऱ्याच उशिरात गणेशला स्ट्राईक मिळते. हलक्या हातानं ब्रश केलाय चेंडू. सिंगल धाव कम्प्लीट पाहायला. सिंगल डबलने काही होणार नाहीये, काही बिघड नाहीये. पीएमसी टीम तुम्हाला आता आक्रमक रूप धारण करायला लागेल, कारण का अभिजित पाटीलनं ज्या धावा ठोकल्यात ना त्याच्या पावलावर पाऊल ठेवायला लागेल, कारण का दुसऱ्या चेंडू प्रोग्रेस वरती आहे. धाबांचा आलेख फार कमी आहे तुमचं. ब्लॉकरचा चेंडू अगदी अपील देखील केली जाते, पण हा चेंडू आलाय डॉट. डॉट चेंडू जो ते समाप्ती. हा चेंडू हवेमध्ये ब्रश केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या रिझल्ट मधना रिझल्ट काय पाहायला मिळतो तितक्यावर देखील पाहणं गरजेचं आहे. 4 धाब्यांसाठी अगदी पाठचा सोड खुल्ला ना ज्या टायमाला आवाज आला साऊंड आणि त्याच्यावरती मिळतील 4 धाबा. क्रिकेट जबरदस्त पाहायला मिळतोय. अगदी लाईव्ह देखील आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस पैसा उचल केला नाहीये, जेल पकडला जातोय. पहिली विकेट संपादित झाली. प्रणित मैदानामध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर प्रणित मैदानाच्या आतमध्ये चाललाय, जरूर चाललाय. अजून एक विकेट गेल्यानंतर दबाव दबाव आणि दबाव. दाबांचा आलेख मात्र फार मोठा आहे आणि फार मोठ्या दाबांचा आलेख पाठला करता करता ती दमछाक झाली आहे. 21 धाबा, 1 विकेट. दुसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा. चला स्पीडअप करा प्लीज गोलंदाज. आणि त्यानंतर अनोखनं झेल पकडलाय. जरूर अनोप झेल पकडलाय. चला प्रणित लवकर आजच्या दिवसामध्ये आपल्याला मॅच कंप्लीट करायचा त्याची नोंद घ्या खेळाडूंना. फुल टॉस चेंडू दांडी गुल झाली की काय फलंदाजाची. फलंदाजाला परतीचा रास्ता पकडायला लागला. फलंदाज बाद होतोय. प्रणितला आल्या माघारी परतावा लागला या मैदानाच्या बाहेर. विकेट वरती थांबणं, धाबा जमवणं पीएमसी टीमला फार अवघड झालंय. पंच बघा काय विषय मैदानावरती. दोन पंच ऑफिस ते डिसिजन घेते. प्लीज पंचावरती दबाव आणू नका प्लीज. सर्वेशला न्यू बॅटर मैदानाच्या आतून 2 षटकाचा बाद देखील झालाय समाप्त. न्यू गोलंदाज विराट. विराट तिसरा षटक घेऊन आलाय. अगदी
21 धाबा. विराज खेळाडूंना स्पीडअप करा प्लीज. गणेश रायगणला आता नॉट सेकंड फलंदाज झालाय तो. आउटस्टँडिंग चेंडू होता. या चेंडूवरती मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. डॉट चेंडूची होती समाप्ती. वाईट झाला इशारा. हा चेंडू आलाय डॉट. डॉट चेंडूची होते समाप्ती. महत्वाची बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. गणेशच्या बॅट मधून महत्वाचा क्षण आलाय आणि महत्वाच्या क्षणाला अटॅक करणं गरजेचं आहे. गणेशची विकेट जाण्याची शक्यता जास्त आहे. आता मात्र चेल सोडला जातो. ड्रॉप चेल झालाय. सिंगल धाव पाहायला मिळते या चेंडूवरती. तिसरा षटक प्रोग्रेस वरती धाबांचा आलेख 23 या आकड्यावरती. तेवीस धाबा. तिसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. धाबांचा आलेख 30 धाबा पास करायच्यात. 130 धाबा आणि जवळजवळ अजून 107 धाबांची गरज आहे. धाबा कशा पूर्ण होणार हा देखील विचार पडलाय. कॉइन बॉक्स मध्ये चेंडू होता. सरळ विकेट कबीरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची सांगता होती. चेंडू कदाचित फलंदाजाला समजत नसेल. धाबांचा आलेख फार मोठा आहे आणि मोठं टार्गेट सेट करताना फार अवघड झाली आहे ती मी म्हणेल पीएमसी टीमला. हा चेंडू हवेमध्ये जरूर ब्रश केलाय. हवाई सपर झाला आणि खेळ देखील तिकडा चांगला कॅरी केलाय. फलंदाज होतोय बाद. फलंदाज होतोय बाद. लाईव्ह कव्हरेज सेक्शन देखील आम्ही पाहिलं. संघ जाऊन परत 23 या आकड्यावरती. अजूनही 107 धाबांची गरज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जवळ पाहायला गेलं तर तिसरा षटकाचा खेळ बाकी आहे. सिंगल डबल घ्यायची का नाही घ्यायची. रनआउटची विकेट जाते मैदानात. अजून एक धक्का भेटतोय. जवळजवळ चौथी विकेट मैदानात बाहेर गेल्या. 3 षटकातला बाद देखील झालाय समाप्त. संघ जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 23 या आकड्यावरती. हर्षलाला नवीन बॅटर. धाबांचा आलेख प्रणय ज्या भरपूर आहे आणि भरपूर धाबा करता 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 असं वाटलं होतं या धाबा होणं गरजेचं होतं. स्पीडअप करा प्लीज गोलंदाज. उशीर होतोय. 23 धाबा 4 विकेट. चौथं षटक प्रोग्रेस वरती आहे. गोलंदाज हर्षल. हर्षल हवेमध्ये चेंडू जरूर रश केलाय. सिंगल धाव पाहायला मिळते.
हा चेंडू पायावरती जाऊन आदलला होता. हा चेंडू आलाय डॉट. चौथा षटक प्रोग्रेस वरती आणि धाबांचा आलेख एवढा मोठा होता आणि ते धाबांचा आलेख अवरेज वाढवण्याचे कमी झालाय. गोलंदाजी देखील तितकी तशी अभिजितनं बॅटिंग केली होती, 91 धाबांची केली होती. त्यानंतरची धावसंख्येचा आलेख एवढा मोठा जबरदस्त पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्या धाबा करता 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 अगदी नाकीस नवाले. जबरदस्त मॅच पाहायला मिळते या मैदानावरती. फुल टॉस चेंडू होता, कार्पेट शॉट खेचून काढलाय. सिंगल धाव पाहायला मिळते आणि संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. 26 धाबा या 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात. सव्वीस धाबा. हा चेंडू अगदी आउटस्टँडिंग डिलिव्हरी होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू होते समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. चौथा षटक प्रोग्रेस वरती आणि हा चेंडू आलाय डॉट. चला नवीन गोलंदाज लगेच या मैदानाच्या आतमध्ये. 25 धाबा 26 धाबा धावरती लागल्या. अजूनही 104 धाबा एका षटकामध्ये. किती लांब मारले ना, स्टेडियमच्या बाहेर मारलं तरी ह्या धाबा होणार नाहीयेत. अबचरता बाकी राहिली या सामन्यामध्ये. दोन्ही साईडला अजूनही मॅच बॅलन्स म्हणता येणार नाही. वन साईड का साईल आलाय गोलंदाज. साईल भगत त्याच्यावरती आक्रमण रूप धारण केलाय. षटकार ठोकलाय साईल भगत वरती. हा षटकार ठोकलाय. बऱ्याच उशिराना षटकार पाहायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस कार्पेट शॉटच्या साहाय्याने खेळून काढलाय. सिंगल धाव पाहायला मिळते आणि या 2 धाबा. अजून 5 ओव्हर दिले असतं तर बरं वाटलं असतं त्यांना देखील. हा चेंडू आलाय तो पंचांचा इशारा ना बाकी आहे. वाईट झाला इशारा. मॅच मध्ये मजा नाहीये प्रणय. तर का धाबांचा आलेख एवढा जबरदस्त. मी म्हणेल 3 ओव्हरच्या धाबा झाल्या होत्या तेव्हा डाव सोडायला पाहिजे होतं. म्हणायला हरकत नाहीये. तर का धाबांचा आलेख फार उंच गेल्यानंतर ती परिस्थिती ती खालावली गेली आहे. या चेंडूवरती सिंगल धाव मिळाली जाते. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असावा. मस्त आनंद काढून टाकला अभिजित पाटीलनं. एवढा धाबा जमा केल्या. आदित्यनं अभिजितनं धाबा भरपूर जमा केल्या. मोठं टार्गेट आणि मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर हा चेंडू आलाय तो डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक असावा.